महाकारुणी तथागत सम्यक संबुद्ध भगवान बुद्धांनी साक्षात केलेला सतत धम्म, धम्मावर आढळून असलेला पूजनीय दिग्ध संघ यांना सेवा संकल्पना, तसेच परमपूज्य बोधिसत्व डॉ. आंबेडकर यांना सुद्धा सेवा संकल्पना आणि उपयोगी असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना निवडून आजचा भाग आहे. आजचा हा प्रकरण आहे 8व. बुद्ध भक्ती या घटना घडण्याचे स्थान श्रावस्ती. आता हे श्रावस्तीची घटना अशी आहे. तर त्यावेळी पुष्कळचे भिक्खू तथागतासाठी शिवर तयार करण्यासाठी दंग होते. 3 महिन्यात शिवर तयार झाले की तथागत यात्रेला निघतील असे त्यांना वाटले. त्यावेळी इसिदत्त आणि पूर्ण या नावाचे 2 राज्याधिकारी काही कामानिमित्त साधुका येथे राहिले होते. त्यांना असे कळले की पुष्कळचे भिक्खू तथागतासाठी शिवर तयार करण्यात दंग आहेत. 3 महिन्यात शिवर तयार झाले की तथागत यात्रेला निघतील असे त्यांना वाटले. आता भगवान बुद्धासाठी पुष्कळचे भिक्खू काय होते, शिवर तयार करत होते आणि 3 महिने झाल्यानंतर वर्षवास संपल्यानंतर भगवान बुद्ध दुसरी यात्रेसाठी निघतील. अशासाठी म्हणून ते भिक्खू लोक आणि जे उपासक लोक 3 महिन्यापर्यंत शिवर विणण्यामध्ये शिवर बनवण्यामध्ये होते. तर अशा पद्धतीने असल्यामुळे हा इसिदत्त आणि पूर्ण हे नावाचे 2 राज्याधिकारी होते. त्यांनी पाहिलं तो पुष्कळचे भिक्खू भगवान बुद्धाला शिवर बनवण्यासाठी दंग आहेत, बिझी आहेत आणि 3 महिने झाल्यानंतर भगवान बुद्ध काय करतील की इथून यात्रेसाठी दुसऱ्या प्रवासाकडे जातील. तर असं त्यांनी म्हणलं आणि अशा बाजून त्यांना वाटलं. तेव्हा इसिदत्त आणि पूर्ण याने एका माणसाला रस्त्यावर उभे राहण्यासाठी सांगितलं की त्याला सांगितलं तर जेव्हा भगवान बुद्ध जेव्हा अनंत समय संबोध तुला येताना दिसतील तेव्हा धावत येऊन आम्हाला कळव. तर अशा पद्धतीने त्यांना म्हटलं ते जे काही श्रावस्तीमध्ये असताना भगवान बुद्ध तिथं होते आणि त्यांचा वर्षवास संपल्यानंतर ते श्रावस्तीहून दुसऱ्या प्रवासाला जातील. तशावेळी हा इसिदत्त त्या श्रावस्तीच्या बाजूला थोड्या अंतरावरती एका गावात होता. तर त्याच रस्त्याने भगवान बुद्ध दुसऱ्या रस्त्याला जाणार होते. तर त्यांनी आता म्हटलं की एका माणसाला ठेवलं तर तुम्ही रस्त्यावर बघा आणि भगवान बुद्ध इथून येतील त्या तुम्ही लगेच आम्हाला सांगत यायचं. अशा पद्धतीने सांगितलं. तर तशा पद्धतीने 2-3 दिवस तो माणूस तिथं प्रतीक्षा करण्यासाठी राहायला होता. त्याच्यानंतर दुरून येताना तथागत त्यांना दिसले आणि दिसल्यानंतर तो धावत येऊन त्या इसिदत्त आणि पूर्ण यांना सांगितले की भगवान अनंत सम्यक संबुद्ध येत आहेत, आपल्याला जे काही करायचं आहे ते करा. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. आता सांगितल्यानंतर तेव्हा इसिदत्त आणि पूर्ण हे राज्याधिकारी तथागताच्या समोर गेले आणि त्यांना समीप केल्यावर त्यांनी तथागताला अभिवादन केले व तथागताच्या मागून पावले टाके चालू लागले. अशा पद्धतीने भगवान बुद्ध काय झालं की त्यांना तथागताचे दर्शन केलं आणि तथागत येत असताना इसिदत्त आणि त्यांना माहिती पडल्यानंतर ते तथागताच्या जवळ गेले आणि जवळ गेल्यानंतर तथागत त्या वाटेने काही अंतर जात होते आणि त्यांच्या बरोबर जेव्हा हे 2 इसिदत्त आणि काय आहे की तो 2 दुसरा अधिकारी आहे पूर्ण, हे 2 अधिकारी भगवान बुद्धाच्या सोबत चालले आणि भगवान बुद्धाने मग काय केले, एका रस्त्याच्या बाजूला एक झाड आहे त्या झाडाच्या बाजूला विश्रांती घेतली आणि विश्रांती घेतल्यानंतर तिथं भगवान बुद्ध एका झाडाला जाऊन बसले. तेव्हा हे इसिदत्त आणि पूर्णही त्यांच्या बाजूला जाऊन त्यांना वर्णन केलं आणि एका बाजूला बसले. आता बसल्यानंतर एका बाजूला खाली बसले. त्याच्यासाठी सुद्धा असलेल्या आसनावर ते बसले व इसिदत्त व पूर्ण यांनी त्यांना अभिवादन केले व ते एका बाजूला बसले आणि बसल्यानंतर ते तथागताला म्हणाले. काय म्हणाले की भगवान, आम्हाला जेव्हा समजले की आपण कोशल देशात यात्रेसाठी जाणार आहे तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले याचे आम्हाला वाईट वाटले. तर अशा पद्धतीने भगवान बुद्ध काय तिथून चालले होते तर कोशल देशाला चालले म्हणजे ते श्रावस्ती पासून कोशल देशाला चालले. तर काय झाले की आपल्यापासून दूर जात आहे म्हणून त्यांना काय झालं, वाईट वाटलं. काय अशा पद्धतीने म्हटले. तर त्यांनी सांगितलं भगवान, आम्हाला समजले की आपण श्रावस्ती सोडून कोशल देशासाठी यात्रेसाठी चालला तेव्हा तथागत आमच्यापासून दूर जाणार या विचाराने आम्ही पुन्हा
विषविवश आणि खिन्न झालो. अशा पद्धतीने त्यांनी त्या इतिदत्तानी पूर्णाने भगवान बुद्धाला म्हटलं. तेव्हा भगवान आणि आम्हाला जेव्हा समजले की तथागत कौशल सोडून मल्य देशात जाणार आहे आणि नोहे ते गेलेही, तेव्हा आम्ही निराश व खिन्न झालो. तर अशा पद्धतीने ते सांगतात की भगवान बुद्ध कौशल देशाहून कोणाकडे गेले? मल्य देशात गेले. मल्य देशात गेल्यानंतर पुन्हा आम्ही काय झालो? खिन्न आणि विवश झालो, म्हणजे दुःखी झालो. कशामुळे? ते भगवान बुद्ध आणखी आमच्यापेक्षा जास्त दूर गेले. पुन्हा आम्हाला ऐकण्यात आले की तथागत मल्य सोडून वज्जी देशात जे जाणार. आता पुन्हा ते ऐकायला आले त्यांना काय मल्य सोडून कुठे जाणार आहे? वज्जी देशात जाणार आहे. आणि ते गेले तेव्हा वज्जी देश सोडून पुन्हा काशीला जाणार आणि ते गेलेही की नंतर ते काशी सोडून मगध देशात यात्रेसाठी जाणार आणि ते गेले तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले म्हणून आम्ही निराश व खिन्न झालो. तर भगवान बुद्ध कसं की कौशल देशापासून मल्य देशापासून वज्जी देश आणि वज्जीपासून कुठं? वज्जीपासून काशीला आणि काशीपासून मग मगध देशात गेले. तर जसजसे भगवान बुद्ध दूर त्यांच्यापासून गेले तसतसं ते खिन्न आणि दुःख झाले. म्हणजे त्यांना असं वाटलं की भगवान बुद्ध आपल्यापासून दूर दूर जाऊ लागले. अशा पद्धतीने म्हणून ते काय झाले? खिन्न आणि निराश झाले. पण भगवान आम्हाला जेव्हा समजले, आता पण केव्हा आहे? पण आम्हाला जेव्हा समजले की तथागत मगध सोडून काशीला येणार, ते निघाले तेव्हा आम्हाला आनंद झाला आणि आमची हृदय उंचळ झाली की तथागत आमच्या जवळ आले. अशा पद्धतीने आता दुसऱ्यांदा कसं की भगवान बुद्ध जवळ दूर चालले तसं त्यांना दुःख वाटायला लागले की भगवान बुद्ध आम्हाला दूर चालले. आणि पुन्हा उलट नव्हते त्यापासून जसे मगध देशापासून भगवान बुद्ध येत आहेत, कौशल देशाकडे येत आहेत, तेव्हा त्यांना पुन्हा काय झाला? आनंद व्हायला लागला आहे ना. अशा पद्धतीने आणि जेव्हा आम्ही ऐकले की कौशल देशातून संचार करीत आहे तेव्हा आम्हाला तसाच आनंद झाला. पुन्हा ते कौशल देशापर्यंत येतात, काशीपर्यंत येतात, तर पुन्हा त्यांना आनंद झाला. आणि नंतर तथागताना तसंच आता उलट दिवसापर्यंत आता कौशल देशापासून काशी आणि काशीपासून वज्जी आणि वज्जीपासून मल्य आणि मल्ल्यापासून कौशल देश आणि कौशल देशापासून पुन्हा अशा पद्धतीने कौशल देशापर्यंत आले. अशा पद्धतीने आपल्याला जसजसे भगवान जवळ यायला लागले तसतसे यांना आनंद व्हायला लागला. आता पण भगवान जेव्हा आम्ही ऐकले की तथागत कौशल देशाहून श्रावस्तीच्या दिशेने संचारात निघाले तेव्हा तथागत आमच्या अगदी समीप येऊन म्हणून आम्हाला आनंद झाला व आमचे हृदय उंचळून आली अशा पद्धतीने म्हणतात. मग तसे भगवान जवळ येतात तसं त्यांना आनंद झाला. जेव्हा आम्ही ऐकले की तथागत श्रावस्तीमध्ये अनाथ पिंडकाच्या जेतवन विहारात वस्तीला राहिले आहेत तेव्हा तथागत आमच्या निकट आलेले आहेत याचा आम्हाला आनंद होऊन त्याची हृदये उंचळले. तेव्हा भगवान बुद्ध जेव्हा श्रावस्तीला येऊन अनाथ पिंडकाच्या आश्रमात राहिले तेव्हा त्यांना पुन्हा आनंद झाला. अशा पद्धतीने भक्तीबद्दल भगवान बुद्धाने सांगितलं की बुद्धाची भक्ती कशी आहे. भगवान बुद्धाची भक्ती कशी करून केल्या की जसं भगवान बुद्ध दूर जायला लागले तसं या उपासकाला म्हणजे भगवान बुद्धाचे जे उपासक आहेत त्यांना दुःख वाटायला लागले आणि जसजसे जवळ यायला लागले तसतसे त्यांना आनंद व्हायला लागले. तर अशा पद्धतीचा हा भाग आता संपला. आता दुसरा खंड आहे अष्टम खंड, ज्याच्यामध्ये 3 प्रकरण आहेत. त्यांची व्यक्तिमत्वाचा भाग आहे. पहिला भाग आहे त्यांचे व्यक्तिमत्व, दुसरा भाग आहे त्यांची मानवता, तिसरा भाग आहे त्यांची आवड नावड अशा पद्धतीचा आहे. आता आपण पहिला भाग पाहणार आहोत. कोणता? त्यांचे व्यक्तिमत्व. पहिलं प्रकरण आहे त्यांची देहाकृती म्हणजे त्यांच्या शरीराचं वर्णन आहे ना. त्यांचा सर्वत्र वर्णन असे दिसते की तथागत एक आकर्षक स्वरूपाचे पुरुष होते. तर भगवान बुद्धाचं पुण्यचरण असं दिसते, वर्णन म्हणून आपल्याला दिसते की भगवान बुद्ध कसे आहेत? आकर्षक पुरुष अशा पद्धतीचे असल्यासारखे आपल्याला दिसतात. त्यांची देहाकृती ही सुवर्ण पर्वताच्या चित्राप्रमाणे होती. ती उंच आणि सुदृढ असून त्याचे व्यक्तिमत्व आकर्षक होते. आता भगवान बुद्धाचा देह कसा? सुवर्ण वर्णाच्या चित्राप्रमाणे होता. ते उंच आणि सदृढ असल्याचे व्यक्तिमत्व होते. तर भगवान बुद्ध कसे होते? ते उंच होते.
उंच होते आणि एकदम भगवान बुद्ध कसे होते की सदृश म्हणजे काय अंगाने मजबूत अशा पद्धतीचे होते आणि त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते. तर त्यांचे आजूबाहू व सिंहगती त्याचे आजूबाहू व सिंहगती त्याचे वृषभ नेत्र आणि सुवर्ण क्रांती त्याची भरदास धुंद छाती सर्वांना आकर्षक करीत होते. आता भगवान बुद्धाचे आजूबाहू कसे होते? चांगले होते, सिंहगती प्रमाण होते. तसे त्याचे डोळे जे आहेत वृषभ समान होते. वृषभ म्हणजे काय? जसे बैलाचे डोळे कसे असतात तशा पद्धतीने ते होते आणि सुवर्ण क्रांती त्याची अशा पद्धतीची भरदास असे म्हणजे सुवर्ण क्रांती प्रमाणे त्याचं शरीर होतं आणि भरदस्त अशी स्वाती होती. तर अशा पद्धतीने ते सर्वांना आकर्षित वाटत असायचे. त्याच्या भुवया, कपाळ, डोळे, तोंड, देह, हात, पाय आणि त्याची गती त्याचा जो देहाविषयक कुणाच्या दृष्टीने येईल त्याच्या अवयवावर दृश्य खेळून जाईल. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाचं जे काही आहे डोळे म्हणा, कान म्हणा, तोंड म्हणा, भुवया म्हणा, की हात म्हणा, पाय म्हणा, कुठंही एखाद्या व्यक्तीची जर दृष्टी त्याच्या अंगावर गेली त्या अवयवापैकी तिथंच त्याची दृष्टी का होईल आकर्षित होऊन जाईल. तर अशा पद्धतीने कोणत्याही अवयवावरती जर एखाद्या माणसाची दृष्टी केली तर तिथंच तो आकर्षित होत असे. ज्याने कोणी त्यांना पाहिले असेल त्याच्या तेजाचा, सामर्थ्याचा आणि त्याच्या सर्वोत्तम सौंदर्याचा प्रभाव पडत असे. तर ज्यांनी भगवान बुद्धाला पाहिलं आहे तर त्याचा सौंदर्याचा आणि त्याचा प्रभाव, त्याचा तेजाचा प्रभाव त्यांच्यावरती पडत असे. त्याचे दर्शन होतात अनन्य जाणारा खिळून उभा राहील. आता ज्याला कोणाचं त्याचं दर्शन झालं म्हणजे भगवान बुद्धाचं दर्शन झालं तो तिथंच उभा राहायचा म्हणजे पाहतच उभा राहायचा है ना. जो उभा असेल तो त्याच्या मागे चालू लागायचा. उभा असेल तर भगवान बुद्धाच्या पाठीपाठी येऊ लागत आणि जो हळूहळू आणि शांतपणे चालत असेल तो जलद गतीने धावू लागत असे आणि जो बसला असेल तो एकदम उभा राहत असे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाचं एवढं आकर्षक होतं. तर कोणी बसलेला माणूस असेल तर उभा राहायचा, शांतपणे असेल तर धावायला लागायचा. अशा पद्धतीने व्हायचं. आता जे त्याच्या दर्शनात येत त्याच्यापैकी काही हात जोडून त्यांना अभिवादन करीत आणि आदराने नतमस्तक होत आणि काही निहांद्री शब्दाने त्याच्याशी संभाषण करीत कोणीही आदर व्यक्त केल्याशिवाय निरोप घेत नसे. आता कोणीही जर भगवान बुद्धाचं दर्शन करण्यासाठी आला तर त्यांना पहिल्यांदा कोणी वंदन करायचं होतं, नाही तर कोणी शब्दाने त्यांना काहीतरी निरोप म्हणजे शब्दाने सुद्धा त्यांना आदर अभिवादन करत असायचे किंवा नतमस्तक व्हायचे किंवा प्रेमाने शब्द बोलायचे, आदरानं बोलायचे आणि कोणीही असा व्यक्ती बिना आदर केल्याशिवाय जात नव्हता. तर सर्वांना त्याच्याबद्दल प्रेम आणि आदर वाटत असे. स्त्रिया आणि पुरुष सर्व त्याचे भाषण श्रवण करण्यास उत्सुक असत. स्त्रियाही आणि पुरुषही भगवान बुद्धाचं काय व्हायचं भाषण श्रवण करण्यासाठी उत्सुक असायचे है ना. त्याची वाणी अत्यंत मधुर, गंभीर, आकर्षक, कंपनात्मक आणि सुपच्छ अशी होती. त्यामुळे त्याचे भाषण हे जणू दिव्य संगीतासारखे होते. तर भगवान बुद्ध जेव्हा प्रवचन करायचे तर ते प्रवचन करत असताना त्यांची वाणी कशी होती? मधुर होती, गंभीर म्हणजे एकदम गुंजासू आणि आकर्षक आणि कंपनात्मक म्हणजे कंपन झाल्याशिवाय काहीतरी आपल्याला जाणीव असल्यासारखे वाटत आणि सुपच्छ म्हणजे त्यांचा शब्द जो आहे पूर्णपणे समजत यायचा. अशा पद्धतीची वाणी असल्यामुळे एक प्रकारच्या काळातील दिव्य संगीताप्रमाणे ते वाटत असायचं. तर त्याचा स्वर ऐकणाऱ्यांना आश्वासन पूर्व वाटेल, त्याचे रूप पाहणाऱ्यांना पूज्यभाव वाटेल. तर जे काही ऐकत प्रवचन ऐकत त्याचे शब्द ऐकल्यानंतर त्यांना काय वाटायचं? आश्वासन म्हणजे विश्वासासारखं बोलण्यासारखं वाटत. तर त्यांच्या बोलण्यावरती विश्वास निर्माण होऊन जायचा आणि त्यांना पाहिल्यानंतर भक्तिभाव निर्माण होऊन जायचा. त्याचे साबित व्यक्तिमत्व त्यांना लोकनेता होण्यातच नव्हे तर आपल्या अनुयायाची हृदय देवता होण्यास पुरेसे होतं. तर सगळे लोक त्याला लोकनेता म्हणतच नाही तर ते उलट काय व्हायचे त्यांची पूजा करण्यासाठी हृदयाप्रमाणे आपल्या हृदयामध्ये देवताप्रमाणे त्यांची पूज्यभाव निर्माण व्हायचं. जेव्हा ते बोलत तेव्हा ते सोपे सहज जमत असत. तर भगवान बुद्ध एखाद्या बोलायला लागले तर सहज लोकांना ऐकणारे लोक जमा होत असत. ते काय बोलतात या विशेष महत्व नव्हे,
पण ते बोलत तेव्हा ऐकणाऱ्याच्या भावना हेलाळून जात. आता काय बोलत ते काही लोकांना काही समजत नसतं करायला, पण बोलताना सगळ्याचं मन हालावून जायचं आणि त्यांची मने आपल्या इच्छेप्रमाणे वळत असत. तर भगवान बुद्ध जसं बोलायचं तसं मन त्यांच्याकडे वळत जायचं. स्वतःच्या मनावर त्याच्या शब्दाचा एवढा प्रभाव पडाय की जे काही ते सांगत ते सत्य आहे एवढेच नाही तर ते मुक्तीचा एकमेव मार्ग आहे अशी त्याची खात्री पटेल. म्हणजे भगवान बुद्धाचं जे शब्द असत तर तो सत्य काही नाही, ते हे मुक्तीचा मार्ग आहे असं त्यांना वाटायला येतं. तर त्याचे भाषण ऐकणाऱ्यांना गुलामांना स्वतंत्र करण्याचे सामर्थ्य असणारे स्वतंत्र त्याच्या शब्दात असल्याचे जाणीव होईल. एखादा माणूस गुलाम जरी असेल तर त्यांच्या शब्दामध्ये एवढा पावर होता की आपण गुलामातून तो बाहेर पडण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये निर्माण व्हायचं. जेव्हा ते स्त्री पुरुषाबरोबर बोलत तेव्हा त्याचे गंभीर रूप लोकांच्या मनात आदर भावाची भावना निर्माण करीत असे आणि त्याच्या मधुर स्वर त्याच्या आश्चर्यचकित व हर्ष बसन करीत असे. डाकू अंगुलीमाल आणि आळवीचा नर नर मातभक्षक यांना धम्मदीक्षा देणे दुसऱ्या कोणालाही साध्य झालेले नसतं. तर डाकू अंगुलीमाला सारखा जो व्यक्ती आहे आणि आळवणीचा जो नरभक्षक म्हणून आहे यक्ष आहे ना, यशाच्या व्यक्तीला धम्मदीक्षा देणे आणि तो धम्माला शरण गेले हे एवढी काही साधी गोष्ट नव्हती. ते दुसरे कोणाला जमलं नसतं, पण तथागताला हे जमलं. का जमलं? कारण त्याच्यामध्ये तेवढी योग्यता होती, त्यांचं शरीर, त्यांची वाणी, त्यांचा स्वभाव हा सगळ्या गोष्टींना पळायचा. म्हणून हा डाकू अंगुलीमाल आणि आवडत व्यक्त सुद्धा भगवान बुद्धाला शरण आले, दीक्षा घेतली जाणे ना अशा पद्धतीने. राजा प्रसन्नित आणि मलिका यांचे एका शब्दाने सत्य करून देणे दुसऱ्या कोणालाही जमले नसतं. तर राजा मलिका आणि जो प्रसन्नित राजा या दोघांना एका शब्दामध्ये त्यांना काय केलं की त्यांचं मत एकमेकाला परिवर्तन करून टाकलं आहे की नाही. ते हे एवढं शक्य कोणालाही जमलं नसतं. कोणावर त्याचा प्रभाव एवढा पडला की त्याचा कायमचा अतीत होईल इतकेच त्याचे महत्व वर्ष आवडतं. कोणी असा व्यक्ती आहे तर त्याचा प्रभाव जर त्याच्यावरती पडली तर तो त्या व्यक्तीला शरण गेल्याशिवाय बुद्धाला शरण गेल्याशिवाय राहत नसे. आता दुसरं प्रकरण प्रत्यक्ष पाहण्याची साक्ष. आता भगवान बुद्ध होऊन गेले की नाही गेले तर त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेला आहे त्याचा इथं पुरावा सांगितला गेलेला आहे. तर भगवान बुद्धांना त्याच्या जीवनकालातील ज्यांनी पाहिले किंवा ज्यांना ते भेटले त्याचे मत परंपरागत समजुतीचे समर्थन करतात. आता त्या काळामध्ये भगवान बुद्धांनी ज्यांना पाहिलं त्याचं समर्थन केलं त्याचं इथं काय आहे मत त्या सांगितले गेले. तर साल नावाचा एका ब्राह्मणाची अशी साक्ष काढण्यात येईल. साल नावाचा जो ब्राह्मण आहे त्याची एक साक्ष म्हणजे त्याची काय आहे की एक साक्ष आहे त्याचा आहे ना अशा पद्धतीने म्हणजे पुरावा. तर भगवान बुद्धाचा समज प्रत्यक्ष पाहून त्याने त्याचे गौरवार्थ अशा भावना केल्या. तर भगवान बुद्धांनी त्याने पाहिलंच नाही तर त्याने त्याचा गौरव सुद्धा केलेला आहे पाहिल्यावर आहे ना अशा पद्धतीने. तर भगवान बुद्धाच्या समोर आल्यावर अभिवादन करून तो ब्राह्मण बसला. त्यावेळी महापुरुषाची 32 लक्षणे त्याच्या ठाई आहेत किंवा काय यासाठी त्याच्या देहाचे निरीक्षण केले आणि त्याला ती आढळली. असा साधनावाचा जो ब्राह्मण आहे तो भगवान बुद्धाकडे आले, त्याने वंदन करून बसलं. त्याला वाटलं की खरोखरच 32 लक्षणे आहेत की नाही आहेत, भगवान बुद्धाच्या शरीरावरची 32 लक्षणं आहेत की नाही आहेत असा त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. त्याने काय केलं की 32 लक्षणे शोधायला काम केलं. कुठं? भगवान बुद्धाच्या शरीरावरती आहे की नाही. मग त्याने निरीक्षण केलं तेव्हा त्यांना ते 32 लक्ष सुद्धा दिसले आहे ना. ही 32 लक्षणे असल्याची खात्री झाल्यावर त्याने संबोधी प्राप्त झाली किंवा नाही याबाबत त्याला संदेह वाटला. आता त्याने 32 लक्ष घेतल्यानंतर भगवान बुद्धाला संबोधी प्राप्त झालीच नाही झाली, ज्ञान प्राप्त झालं की नाही झालं असा त्याच्या मनामध्ये संदेह निर्माण झाला. मग त्याने त्याची परीक्षा घेण्याचं ठरवलं. खरंच भगवान बुद्धाला संबोधी प्राप्त झाली की नाही. पण त्याला समजले की वृद्ध ब्राह्मण किंवा प्राचार्य याच्यामध्ये जे अनंत समय संबोध असतात त्याची स्तुती केल्याने ते प्रकट होतात. म्हणून खालील शब्दाने त्याने त्याची स्तुती करण्याचे योजले. मग आता त्याला माहिती पडलं का आता भगवान बुद्धांनी त्या तथागताचं आहे ना गौतमाचं 32 लक्षणे दिसले पण त्याला संबोधी प्राप्त झालीच नाही झाली, कसं पाहायचं. तर मग त्याला आठवलं
जे काही वृद्ध ब्राह्मण होते, आचार्य होते, त्यांनी असं म्हटलंय तर जो कोणी समीप संबुद्ध आहे त्याला जर जाण्याचं असेल, खरं त्याला संबोधी जाण्याचं असेल तर काय केलं पाहिजे, त्याची स्तुती केली पाहिजे, त्या अंगाची स्तुती केली पाहिजे. मग ते ऑटोमॅटिक मग त्यांचं संबोधी काहीचे त्यांचं जे संबोधीचं असतात. अशा पद्धतीने स्तुती केल्यानंतर त्याचे केल्यानंतर ते काय होतात, संबोधीचे लक्षण काय होतात, प्रकट होतात. तर अशा पद्धतीने त्याने भगवान बुद्धाची स्तुती केली. मग काय म्हटलं, भगवान आपला देह निर्दोष आहे, म्हणजे आता पूर्णपणे पात्राच्या म्हणजे अजिबात पाप राहिलेलं नाही, परिपूर्णता आहे, आकर्षक आहे, सुवर्ण वर्णी आहे, म्हणजे सोन्यासारखा आहे, आपले दात चमकणारे आहेत. महापुरुषाच्या ठाई असणारे प्रत्येक लक्षण या सुविकसित देहात प्रतिष्ठित होत आहेत. जेवढे काही महापुरुषाची लक्षण आहे ते सगळे याच्यातच आहेत. आणि स्पष्ट दृष्टी, सुंदर, उच्च, सरळ देहयष्टी असणारे आपण आपल्या अनुयात सूर्याप्रमाणे तडपडणारे आहात, आहे की नाही. अशा पद्धतीने आपण कशा स्पष्टपणे एखाद्या चकाकणारा सूर्य कसं चमकतो तशा पद्धतीने आहात. आपण इतके आनंदी आणि सुवर्णे असून आपले तारुण्य एखाद्या धुळीहीन शमनाप्रमाणे का फुकट घालवत आहात. अशा पद्धतीने त्यांनी काय म्हटलं नाही, एवढं सुंदर शरीर आहे तुमचं, एवढीच 32 लक्ष नाही, महापुरुषाचे 32 लक्ष नाही, मग तुम्ही आपलं तारुण्य अशा गृहहीन याच्यामध्ये कशाला घालवत, म्हणजे संन्यासामध्ये कशाला घालवतात, अशा पद्धतीने त्याने वर्णन केलं. आपण चक्रवर्ती नळेच्या प्रमाणे थाटामाटाने संचार केला पाहिजे, तर तुम्ही चक्रवर्ती राजा बनले पाहिजे, अशा पद्धतीने त्याने म्हटलंय. आपली राजसत्ता 7 समुद्रापर्यंत असली पाहिजे, तर अशा पद्धतीने आपली चक्रवर्ती राजा बनाल तर तुमची सत्ता कुठपर्यंत जाईल, 7 समुद्राच्या पलीकडेही जाईल. आणि अभिमानी राजे तुमच्या पदरी ग्रामप्रमुख म्हणून असायला पाहिजे. जेवढे काही जे राजे अभिमान आहे त्यांना ते सर्व तुमच्या पदरी असतील, म्हणजे तुमच्या खाली राहतील. सौरभम चक्रवर्ती नरेशा प्रमाणे अखिल जगाचे शास्त्र म्हणून आपण असायला पाहिजे, तर अशा पद्धतीने सर्व या जगाचे तुम्ही एकमेव शास्त्र असायला पाहिजे, अशा पद्धतीने म्हणून आनंदाने वर्णन केल्याप्रमाणे तथागताची देहप्रांती इतकी निर्मळ आणि तेजपुंज होती की त्याच्या सुवर्णवर्णी वस्त्राची जोड ठेवली की क्षणात ती तिखट वाटू लागे. तर भगवान बुद्धाचं जे शरीर आहे ते एकदम सुवर्णवर्ण होतं, सुवर्ण वर्ण म्हणजे सोन्यासारखं होतं. त्याच्या शरीरावर सोन्याची जरी कापड ठेवला असता, सोन्याचं बनवलेलं कापड जरी ठेवलं असतं तर ते काय वाटलं असतं, फिक्क वाटलं असतं, आहे ना. एवढा सुंदर शरीर त्यांना दिसत होतं. म्हणून तथागताला काही विरोधक लोक काय म्हणायचे, त्यांना देखनाखोर असं म्हणत असत. म्हणजे देखनाखोर असे म्हटले तर त्यात नवल असलं, म्हणजे त्या विरोधक लोकांनी जर त्यांना भगवान बुद्धाला देखनाखोर जरी म्हटलं तर ते नवल करण्यासारखं राहणार नाही. आता तिसरा प्रकरण आहे, त्याचे नेतृत्व सामर्थ्य, आहे ना. आता त्यांचे नेतृत्व आणि त्यांचं सामर्थ्य. तर संघाला कोणी अधिकृत नेता नव्हता, तथागताचाही संघावर काही अधिकार नव्हता, संघ ही एक स्वायत्ता संस्था होती. तर संघ आहे हा कसा आहे, स्वतंत्र होता. तथागताची सत्ता त्याच्यावर नव्हती आणि संघावरती कोणाची सत्ता नव्हती. तर मग संघ आणि त्याचे सदस्य याबाबतीत तथागताचे स्थान काय होते, मग आणि संघ आणि सदस्य याचे तथागत याचे स्थान कोणते होते, याबाबत तथागताचे समकालीन कालुदायी व उदायी याची साक्ष उपलब्ध आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला संघ म्हणजे भगवान बुद्धाचे शिष्य आणि भगवान बुद्धाचं स्थान काय आहे हे आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. ते एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या वेळूवनात वास्तव्याला होते, है ना. त्या एके दिवशी सकाळी भिक्षाटनासाठी भगवान बुद्ध राजगृहात गेले, पण नेहमीपेक्षा फार अगोदर आल्याचे जाणून परिवजका सकुलताई जाण्याचा त्याने विचार केला आणि त्या दिशेने तिने. आता काय झालं की भगवान बुद्ध राजगृहामध्ये भिक्षाटनासाठी गेले, पण तिथे गेल्यानंतर काय झालं तर आपण लवकर आलो, म्हणजे आपण लवकर भिक्षाटनासाठी आलो तर भगवान बुद्धाला वाटलं. म्हणून त्याने काय केलं, मग भगवान बुद्धाने सकुलताई हा परिवाजक आहे त्याच्याकडे जाण्याचं ठरवलं. तर अशा पद्धतीने भगवान बुद्ध त्या दिशेने गेले. त्यावेळी पुष्कळ परिवाजकाच्या समूहात सकुलताई बसलेला होता.
अस्तित्व आणि नास्तित्वाबद्दल त्याची जोरदार चर्चा झालेली होती. आस्तिक आणि नास्तिक याच्याविषयी त्यांची काय होती चर्चा चाललेली होती. दुरून भगवान येत असल्याचे शकुंतलेला दिसताच त्याने सर्वांना सूचना दिली. गप्प राहा, गडबड करू नका, शांतता प्रिय श्रमण गौतम येत आहे. अशा पद्धतीने हे चर्चा करत असताना म्हटलं गेलं तुम्ही गप्प राहा, शांत राहा. कोण येत आहे? शांतता प्रिय श्रमण गौतम येत आहे. त्याचबरोबर ते सर्व गप्प झाले आणि इतक्यात भगवान आले. त्यांना शकुंतला म्हणाला, या भगवान, आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो. दीर्घकालानंतर आज आपले आगमन होत आहे. भगवंताने आत्मस्थ व्हावं. अशा पद्धतीने या शकुंतलाने काय म्हणलं, भगवान यावे, आपलं स्वागत करत आहे. खूप वर्षानंतर तुम्ही खूप काळानंतर तुम्ही इथं आले म्हणून त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं, आसन दिलं आणि त्या आसनावर बसावं अशा पद्धतीने म्हटलं. भगवान आसुस्त झाले आणि कसल्या विषयावर चर्चा चालली आहे, काय निष्कर्ष निघाले यांची त्यांनी चौकशी केली. तर भगवान बुद्धांनी बसल्यानंतर विचारलं, तुम्ही कशाबद्दल चर्चा करताय आणि त्याचा निष्कर्ष काय निघाला, अशा पद्धतीने त्यांना विचारले. तर अशा पद्धतीने विचारल्यानंतर शकुंतलाने बोलले, जाऊ द्या, काही विशेष नाही, पुढे कधीतरी समजेल ते. तर अशा पद्धतीने त्याने म्हणलं की आम्हाला आता ते चर्चेचं जाऊ द्या, आम्हाला त्या गोष्टी नंतर समजतील, आहे की नाही. काही दिवसापूर्वी जेव्हा नाना मताचे श्रमण ब्राह्मण संताघरामध्ये एकत्र जमले तेव्हा त्याच्यात चर्चा झाली की, तो काय म्हणतात का, काही दिवसा अगोदर इथं या दिवसापूर्वी संतागार आहे, राजगुरू संतागार, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे ब्राह्मण आले होते. त्या ब्राह्मणामध्ये चर्चा झाली होती की अंग देशामधील अंग देशातील मगध पौरजन किती भाग्यवान आहे. आता जे मगध देशामध्ये जे आहे ना, तर तिथं किती भाग्यवान लोक आहेत, आहे ना. जितके गणाचारी आहेत तितके विख्यात समन आहेत. आता जेवढे काही गणचार्यामध्ये आहेत तेवढे सगळे काय आहेत, प्रसिद्ध आहेत आणि निरनिराळे मताचे संस्थापक सुद्धा आहेत. म्हणजे या मगध राज्यामध्ये काय आहे, निरनिराळ्या मताचे गणचार्य आहेत आणि संस्थापक आहेत अशा पद्धतीने. आणि जितके जनसमर्थांचे आदरणीय मानले आहेत ते सर्व राजगुरात वर्षावासासाठी आलेले आहेत. जेवढे काही प्रसिद्ध गणचार्य आहेत किंवा जे काही संस्थापक आहेत हे सर्व कुठे आले आहेत, राजगुरामध्ये वर्षवासासाठी आलेले आहेत. त्यामध्ये पूर्ण काश्यप आहे, मक्किली गोसाल आहे, अजित केसंबल आहे, संजय जयपुत्त आहे, निकंठनाथ पुत्त आहे, सर्व प्रतिष्ठित आहेत आणि सर्व वर्षवासासाठी इथे आलेले आहेत. त्यात श्रमण गौतम सुद्धा आहेत. ते संगनायक आहेत, सुविख्यात धर्मगुरू आहेत आणि धर्म संस्थापक आहेत. अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहे. तर अशा पद्धतीने भगवान तिथे सांगितलं, काय म्हटलं की मगध देश किती चांगला देश आहे. या देशामध्ये सगळ्याच प्रकारचे काय आहेत, जेवढे काही गणाचार्य जे काही संस्थापक आहेत सर्वजण कुठे आले आहेत, या मगध देशामध्ये आहेत, वर्षवासासाठी आलेले आहे. तर त्या पद्धतीने सांगितलं मग पूर्ण काश्यपात मकली गोसाल आहे, हे सगळं आहे ना निकटनाथ. त्याच्यामध्ये भगवान बुद्धाचं नाव घेतलं काय म्हटलं गेलं नाही की भगवान बुद्ध सुद्धा म्हणजे श्रमण गौतम सुद्धा आहेत आणि ते काय आहेत, संगनायक सुविख्यात धर्मगुरू आहेत आणि धर्म संस्थापकही आहेत आणि अनेक लोकांचे श्रद्धास्थानही आहेत. अशा पद्धतीने भगवान बुद्धाबद्दल म्हटलं. आता या अधिपतीपैकी आता काय म्हणलं त्याच्यापैकी या अधिपतीपैकी या सुविख्यात श्रमण ब्राह्मण आचार्यापैकी असा कोण आहे की जो आपल्या शिष्यांना पूज्य आदरणीय व सन्मान वाटतो. आता एवढे जे सगळेच नाही पण त्यांच्यामध्ये सगळ्यात शिष्यांना पूजनीय वाटणारा असा कोण आहे, म्हणजे आपल्या त्यांचे शिष्य आहेत त्या शिष्यांना आपला गुरु पूजनीय वाटते असे कोणते आहेत. अशा पद्धतीने त्यांना प्रश्न केला आणि ते आपल्या गुरुपासून किती पूज्य बुद्धीने आणि आदराने राहतात. तर अशा पद्धतीने संगनायक गुरु त्याचे सगळे झाले पण त्यांचे शिष्य त्याच्या गुरु सोबत कसे राहतात, पूजने कसे राहतात, अशा पद्धतीने कोण आहेत, अशा पद्धतीने तिथं मिळालं. आता अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्यातला काही जण असे काय म्हटलं की पूर्ण काश्यपांना कोणी आदर किंवा सन्मान दर्शवित नाही. तर काय सांगितलं त्याच्यामध्ये जे पूर्ण काश्यप आहेत त्यांना कोणी आदर सन्मान काही देत नाही, म्हणजे त्याचे शिष्य सुद्धा देत नाही. त्याच्या शिष्याचा गौरव त्यांचे शिष्य त्याचा गौरव सुद्धा करत नाही अशा पद्धतीने सांगणार. त्याच्या जवळ राहताना त्याच्या शिष्याच्या बद्दल विशेष पूज्यभाव वाटत नाही.
आता ते शिष्य त्याच्यासोबत राहतात पण त्याच्या गुरुबरोबर त्यांना काही वादळ वाटत नाही अशा पद्धतीने. अशी एक वेळ आली होती जेव्हा पूर्ण काश्यप आपल्या शेकडो अन्यांना उपदेश करीत होते तेव्हा मध्येच त्याचा एक शिष्य बोलला. म्हणजे आता पूर्ण काश्यप लोकांना धर्मोपदेश करत होता तेव्हा त्याचा एक शिष्य मध्येच उभा राहून म्हटला. काय म्हटलं की तू पूर्ण काश्यपांना काही विचारू नका है ना. पूर्ण काश्यपाला काही विचारू नका. त्यांच्या या विषयात काही त्यांना समजत नाही. म्हणजे त्यांना या विषयामध्ये काही समजत नाही. मला विचारा मी आपण सर्व काही समजावून देईल. अशा पद्धतीने त्याचा शिष्य त्यांच्या समोर असा बोलल्यानंतर त्या पूर्ण काश्यपाच्या डोळ्यातून नेत्रातून म्हणजे अश्रू वाहू लागले. अशा पद्धतीने त्या पूर्ण काश्यपाच्या डोळ्यातून काय वाढले अश्रू वाढले का त्यांचा शिष्य त्यांची गोष्ट मानत नाही आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी मग त्या पूर्ण काश्यपांच्या जनसमुदायाला म्हणला हात वर करून म्हणाले आपण सर्व शांत राहा गडबड करू नका. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाचे नेतृत्व आणि सामर्थ्य सुद्धा आहे. तर ते संघ प्रमुख आहेत, संघ नायक आहेत आणि संस्थापकही आहेत, धर्म संस्थापक आहेत. अशा पद्धतीने भगवान बुद्धाचं त्याचं स्थान आहे. आता त्याच्यानंतर दुसरा भाग त्याची मानवता, त्यांची करुणा, महाकरुणिकता. तर असा दुसरा भाग चालू आहे. कोणता भाग आहे त्यांची करुणा महाकारुणिकता. आता करुणा आणि महाकारुणिकता आतापर्यंत दोन शब्द इथं सांगितले गेले आहेत. एकदा तथागत सावधतेमध्ये राहत होते तेव्हा काही भिक्षूंनी त्याच्याकडे येऊन तक्रार केली की त्याच्या ध्यान धारणेत काही देवतागण सतत उद्भवत येत आहेत. तर भगवान बुद्ध एकदा सावधतेमध्ये राहत असताना काही भिक्षू भगवान बुद्धाकडे आले आणि म्हटलं की आम्ही ध्यान करतो पण आम्हाला काही लोक काय करतात की उपद्रव करतात. काही देवतागण आम्हाला उपद्रव करतात. अशा पद्धतीने त्यांना सांगितलं. अशा त्यांच्या अडचणी श्रवण केल्यानंतर तथागताने त्याला खालीलप्रमाणे सूचना दिल्या. तर भिक्षू लोकांना सांगितलं तर तुम्ही ध्यान करताना तुम्हाला काही कळ देतात त्यांच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे कशी मैत्री करायची आहे भगवान बुद्ध त्यांना सांगतात. तर काय म्हणतात त्यांना परमार्थाशिवाय कुशल आहे, परमार्थ विषयात कुशल आहे. तर भगवान बुद्ध काय म्हणतात की जो परमार्थ विषयात आहे जो कुशल आहे. परमार्थ म्हणजे काय परमार्थ विषयात त्याच्यामध्ये कुशल आहे. काय म्हटलं नाही दुसऱ्यांच्या हितामध्ये आपलं सुख आहे अशा पद्धतीने म्हटलं. जो शांती पदाची आकांक्षा करीत आहे त्याने असे वागले पाहिजे. आता ज्याला शांतता पाहिजे, ज्याला सुख पाहिजे, ज्याला शांतता पाहिजे त्याने कसे वागले पाहिजे. तो समर्थ, तो न्यायी, सुवत, तसेच मृदू आणि विनम्र असला पाहिजे. तर ज्याला शांतता पाहिजे त्याने कसं असलं पाहिजे, तो कसा असला पाहिजे, समर्थ असला पाहिजे, न्यायी असला पाहिजे, सुवत असला पाहिजे. सुवत म्हणजे चांगल्या वाणीचा आहे ना. त्याच्या पक्षाने मृदू असला म्हणून आपली वाणी मृदू असली पाहिजे आणि विनम्र असला पाहिजे है ना. तो संतुष्ट असला पाहिजे है ना. त्याच्यानंतर त्याच्या गरजा अधिक असू नये. त्यांची कर्तव्ये कमी, त्यांची कर्तव्ये कमी, त्यांची जीवनवृत्ती साधी असावी है ना. त्यांची कर्तव्य कमी म्हणजे काय तर जास्त कमवण्यासाठी जास्त मेहनत नाही केली पाहिजे. म्हणजे वैयक्तिक गोष्टीकडे जास्त धडपड केली नाही पाहिजे. तर त्यांनी साधं राहिलं है ना. तो इंद्रिय ग्रहित व विवेकी असला पाहिजे. म्हणजे इंद्रावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि विवेकी म्हणजे जाणीव असला पाहिजे त्याला गोष्टीची है ना. उद्धट असता कामा नये. त्याला कुटुंब परिवाराची आसक्ती असू नये. तर त्याला कुटुंब परिवाराची आसक्ती असू नाही. आता कुटुंब परिवाराची आसक्ती म्हणजे काय की जेवढं भेटते त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त आहे की नाही अशा पद्धतीचं नाही. तर सुजन नाव ठेवतील म्हणजे चांगले लोक नाव ठेवतील अशा क्षुल्लक गोष्टीच्या नादात तो पडू नये, ते धरू नये. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कुशल हो, सर्वांची हृदये निरामय हो अशी इच्छा त्याने धारण केली. कशी इच्छा धारण केली पाहिजे, सर्वांचे मंगल हो, सर्वांचं कुशल हो, सर्वांचं हृदय निर्मल हो
अशी इच्छा त्याने धारण केली पाहिजे. कसेही प्राणी मात्र असो, म्हणजे सबल असो की दुर्बल असो, उच्च असो की सदृष्ट असो, की मध्यम असो की बुटके असो, की मोठे असो की लहान असो, है ना, कसलेही प्राणी असो त्याच्याविषयी मैत्री भावना असली पाहिजे. दुष्ट दुष्ट अदुष्ट, है ना, दूरवर वास्तव्य असणारे किंवा निकटवासी, जात किंवा अजात सर्व प्राणी मात्र सुखी हो. म्हणून चांगला असो की वाईट असो सर्वांचे सुख झालं. कोणी कुणास फसवू नये, म्हणजे कोणालाही फसवू नये. कुठेही असणाऱ्याच्या कुठेही असणाऱ्या कुणाचाही द्वेष करू नका. म्हणजे कोणाचाही द्वेष करू नका, तो कुठेही असो. किंवा रागाने वा वाईट भावनेने कुणाचेही अनिष्ट चिंतू नका. म्हणजे रागाने म्हणा की वाईट भावना नाही, कुणाचाही वाईट तुम्ही मनामध्ये ठेवू नका, म्हणजे चिंता करू नका. तर आपले प्राण पणाला लावून माता आपल्याला एकमेव आपल्या अपत्याची जशी जपते, तसेच त्याने सर्व प्राणी मात्राबद्दल भावना बागळली पाहिजे. तर कशी भावना बागळली पाहिजे की जशी एकुलता एक मूल असतो आणि त्याची आई आपल्या मुलाची जशी काळजी घेते, तशी त्याने सर्व प्राणी मात्रावरती दया केली पाहिजे, है ना. तर त्याच्या असीम मित्रत्वाच्या भावना जगात सर्वत्र वर खाली असमंतात आणि अनिबंधपणे द्वेषरहित प्रसन्न झाल्या पाहिजे. तर त्यांची मैत्री कशी पाहिजे, सगळीकडे पसरली पाहिजे. कशा, वरती खाली इकडं तिकडं सगळीकडे त्याची मैत्री भावना काय आहे, म्हणजे मैत्री भावना पसरली पाहिजे. तो उभा असो, बसलेला असो, चालत असो, निजलेला असो, जोपर्यंत तो जागा असेल तोपर्यंत त्याने असे जागृत राहिले पाहिजे. हे सर्वानुमते उच्च जीवन आहे. तर अशा पद्धतीने सर्वांप्रती मैत्री करणे काय आहे, उच्च आहे. मोहात न पडणारा, सद्गुणी, ज्ञानी, इंद्रिय सुखाबाबत अनासक्त असा तो असल्यामुळे त्याच्या नशिबी पुन्हा कधी गर्भवास येणार नाही. पुन्हा कधी गर्भवास म्हणजे काय, पुन्हा कधी गर्भवास येणे म्हणजे काय, न जन्म होणे, म्हणजे त्याचा पुन्हा दुःखात जन्म होणार नाही. कोणाचा, जो मोहात पडत नाही, जो सद्गुणी आहे, जो ज्ञानी आहे, इंद्रियाच्या आसक्तीत राहत नाही आणि तो अशा पद्धतीने राहतो, त्याचा पुन्हा गर्भवास होणार नाही, पुन्हा त्याला दुःख उत्पन्न होणार नाही, है ना. मग सारांश भगवान बुद्धांनी त्यांना उपदेश केला, आपल्या शत्रूवरही त्यांनी थोडक्यात सांगायचा म्हणजे काय की आपल्या तुम्ही सर्वांवरती प्रेम करा, शत्रूवरही प्रेम करा, अशा पद्धतीने भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. आता दुसरा, दुःखिताचे दुःख हरण, दुःखताचा उपशमन करता. आता पहिला भाग आहे विशाखाचे सावतन, म्हणजे सावतन आहे पण तर विशाखा ही एक उपासिका होती, है ना. तर भिक्षूंना भिक्षा देणे ही तिचा प्रघात होता. एके दिवशी तिच्या बरोबर राहत असलेली तिची नात सुदत्ता आजारी पडली आणि तिचे निधन झाले. आता विशाखा ही भगवान बुद्धाची उपासिका होती. ती भगवान बुद्धांना रोज काही भिक्षा वगैरे चांगलं जे काही दान धर्म वगैरे राजांनी भगवान बुद्धाच्या आणि भिक्षू लोकांची करायची, सेवा करायची. पण तिच्यावर अशी घटना घडली. कोणती, तर तिची एक नात होती सुदत्ता नावाची, ती तिला खूप प्रिय होती आणि ती काय झाली, मरण पावली. तर अशा पद्धतीने मरण पावल्यानंतर तिचा शोक अनावर झाला आणि ती जास्त शोकाकुळ झाली आणि झाल्यानंतर तिचा अंतिम संस्कार वगैरे झाल्यानंतर ती भगवान बुद्धापाशी जाऊन बसली आणि बसल्यानंतर एका बाजूला बसल्यानंतर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, ती दुःखी व्हायला लागली आणि अशा पद्धतीने भगवान बुद्धाच्या बाजूला बसल्यानंतर ती दुःखी आहे, लढत आहे. अशा पद्धतीने पाहून भगवान बुद्धाने तिला विचारले, काय विचारले, विशाखे दुःखी शोक मग्न आणि अश्रू चिंतन करीत तू अशी बसली आहे याचे कारण काय. तर भगवान बुद्ध काय म्हणतात की आता तुम्ही बसून दुःखी आहे, अश्रू रडत आहे आणि अशा पद्धतीने उदासीन मनाने शोक करत असताना काय बसली आहे, कारण काय आहे, अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी तिला विचारलं. तेव्हा तिने आपल्या नातनीचा मृत्यू झाला हे भगवान बुद्धाला सांगितलं. तर तिने काय सांगितलं की भगवान माझी एकुलती एक स्त्री अशी नात काय झाली आहे,
मरण पावलेली आहे अशा पद्धतीने सांगितलं. आणि ती म्हणाली की अत्यंत आज्ञाधारक होती आणि तिच्यासारखी दुसरी सापडणे काय आहे कठीण आहे. म्हणजे एक चांगली अशी सुंदर मुलगी आज्ञाधारक होती, तिच्यासारखी सुंदर मुलगी कुणी दिसणार आढळणार नाही अशा पद्धतीने. तर मग भगवान बुद्ध तिला म्हणतात की विचारते श्रावस्तीमध्ये एकूण किती मुली असतील. आता भगवान बुद्धांनी तिला विचारलं की या श्रावस्तीमध्ये किती मुली असतील है ना. मग ते भगवान बुद्धाला सांगते भगवान लोक म्हणतात कित्येक कोटी असतील. आता तिने म्हणता नाही कित्येक कोटी पर्यंत याच्या कितीतरी असतील अशा पद्धतीने सांगितलं. कोटी म्हणजे आता अनेक म्हणजे मोजता येणार नाही अशा असतील है ना अशा पद्धतीने. आता या सर्व तुझ्या नातनीसारख्या असतील तर त्याच्यावर तू प्रेम करणार नाही का. आता ह्या कोट्यावधी म्हणजे लाखो मुली असतील आहे ना. तर अशा पद्धतीने लाखो मुली जर श्रावस्तीमध्ये असतील तर त्याच्यावर तू प्रेम करणार नाहीस का. हे तुझ्या नातनीसारखे असतील तर तू तिच्यावर प्रेम करणार नाहीस का अशा पद्धतीने म्हटल्यानंतर तिने म्हटलं भगवान खात्रीने मी त्यांच्यावरती प्रेम करेन. मग भगवान बुद्ध म्हणतात दर दिवशी श्रावस्तीमध्ये किती मुलीचे निधन होत असेल. भगवान पुष्कळ. आता भगवान बुद्ध तिला म्हणतात की या श्रावस्तीमध्ये कोट्यावधी मुली आहेत लाखो मुली आहेत. तर अशा पद्धतीने श्रावस्तीमध्ये किती मुली मरत असतील बोल. तिने म्हणलं पुष्कळ आहे की नाही. पुष्कळ म्हणजे 10, 12, 20 अशा किती आहे ना अशा पद्धतीने म्हणत. मग भगवान बुद्ध म्हणतात मग कुणासाठी तरी शोक केल्या वाजून तुझा एक तरी क्षण तुला जाणार आहे का. अशा पावसासाठी तू जर असं शोक करत राहिली तर तुझा एक तरी क्षण शोक केल्या वाचून जाणार आहे का. आता एवढ्या सगळ्या मुली जर तिने नास्तिक प्रमाणे समजल्या तर तिने जेव्हा जेव्हा तिच्या मुली मरतील तर ती काय शोक करत राहील ना. मग एक तरी क्षण असा जाईल काय की बिना शोक केल्याशिवाय. अशा पद्धतीने भगवान बुद्ध सांगतात की जर तुझ्या नातनी समजली आणि जर असे मुली मरण पावल्या तर तुझा एकही क्षण असा शोक केल्याविना जाणार नाही. आणि अशा पद्धतीने मग तिने म्हटलं भगवान खरं आहे. हे काय आहे खरंच आहे की नाही. मग तर काय दिवस रात्र तू तुझे जीवन तर काय दिवस रात्र रडत तू तुझे जीवन कटणार आहे. आता तू काय म्हणजे दिवस रात्र रडून तुझे दिवस घालवणार आहे का घालवणार काय अशा पद्धतीने म्हणाल. आणि मग ती विचार का ठीक आहे भगवान ठीक आपण सांगितले आहे मला समजले आहे. आता शोक पुरे. तर भगवान बुद्धांना सांगितलं आता शोक पुरे कर आता शोक करू नको. तर अशा पद्धतीने विचाराचं काय झालं की तिचं समाधान केलेलं आहे भगवान दुःख असताना. आता त्याच्यानंतर दुसरा भाग आहे किस्सा गौतमीचे सावसन आहे ना. तर अशा पद्धतीने आता किस्सा गौतमी आहे तिचा सुद्धा समाधान करण्यास भगवान बुद्धाने समाधान केलेलं आहे. तिला सुद्धा दुःखातून मुक्त केलं. तर किस्सा गौतमीचा विवाह श्रावस्तीच्या एका व्यापाराच्या पुत्राशी झाला होता. तर किस्सा गौतमीचा जो विवाह आहे एका श्रेष्ठ व्यापाराच्या पुत्राशी झालेला होता. विवाहानंतर थोड्या काळानंतर तिला एक पुत्र झाला. आता किस्सा गौतमीचा असा आहे की तिला पुत्र होत नव्हते पण तिला कालांतराने काय झाला एक मुलगा झाला. आता मुलगा झाल्यानंतर तो चालता फिरायला लागला. आता चालता फिरायला लागल्यानंतर त्या काय झाले घरची घटना झाली तर त्याला सपदर्श झाला. हे सापाने चावलं आणि चावल्यामुळे तो काय झाला मरण पावला. तर अशा पद्धतीने किस्सा गौतमीचा एक लहानसा मुलगा चालत फिरत लागला तेव्हा त्याला साप चावला आणि तो मरण पावला. आता मरण पावल्यानंतर आपल्या पुत्राचा मृत्यू पावला यावर तिचा विश्वास बसत नव्हता. आपला मुलगा मरण पावला याच्यावर विश्वास बसत नव्हता कारण तिने पूर्व कधी मृत्यू पाहिलेला नाही. तर तिने कोणाचं मरण आल्यासाठी गेली नाही पाहिलं नसेल कदाचित आहे ना. आता दुसऱ्याचं पाहिलं असेल तर वेगळी गोष्ट पण स्वतःचं मरण पावणं तर वेगळं आहे ना. अशा पद्धतीने तिने कदाचित कोणाचं पाहिलंही असेल पण तिला काय वाटलं का नाही. पण तिला स्वतःचा मुलगा जेव्हा मरण पावला तेव्हा तिला ते सहन झालं नाही किंवा ते म्हणजे तिला मान्य झालं नाही विश्वास बसला नाही की आपला मुलगा मरण पावला आहे ना अशा पद्धतीने. आणि ते सपदर्शामुळे तिथं फक्त एक लहानसा डाग दिसला. मग तिला वाटलं की येऊच्या कारणामुळे कोणी मरण पावलं अशा पद्धतीने तिला वाटलं आहे ना. अशा पद्धतीने तिला पुत्र म्हणण्याचं तिला वाटलंच नाही आणि अशा पद्धतीने ती आपल्यावरती शोकमग्न झाली है ना. तर अशा पद्धतीने आपला मुलगा मरण पावला म्हणतात आणि तिला मरण काय आहे हे तिला समजलं नसेल किंवा त्या शोकामुळे ती दुःखी झाली. एकुलता एक मुलगा म्हणून पावल्यामुळे तिने काय केलं आपल्या पुत्राला कलेवर घेऊन विचित्र मनस्थितीमध्ये इकडं तिकडं घर फिरायला लागले. तर अशा पद्धतीने तो मेलेला मुलगा आपल्या कळावर घेऊन इकडं तिकडे विचित्र अवस्थेत म्हणजे तो वेड्यासारखी काय झाली
फिरायला लागला. आता काही लोकांना वाटलं की ती वेडी झाली आहे ना, अशा पद्धतीने तिला वाटलं. तर तशा पद्धतीने एक एक गृहस्थ आहे जो वयोवृद्ध आहे अशा म्हाताऱ्याने तिला सुचवलं की श्रावस्तीमध्ये भगवान बुद्धाकडे आहे, तिकडे जा, तू त्याला औषध दे, आता तो तिला जिवंत करावं अशा पद्धतीने तिला सांगितलं. आता सांगितल्यानंतर तिने भगवान बुद्धाकडे गेली आणि आपला पुत्र त्याच्यासाठी औषधी द्या अशा पद्धतीने मागणी केली, म्हणजे आपल्या मुलाला वाचवा अशा पद्धतीने भगवान बुद्धाला काय केली, मागणी केली, विनंती केली. आता विनंती केल्यानंतर तथागताने तिची पूर्ण हकीकत पाहिलं आणि तिचा विलाप सुद्धा पाहिला. आता तिची पूर्ण अवस्था आणि तिचा विलाप सुद्धा भगवान बुद्धाने पाहिला आणि तथागताने तिला सांगितलं की तू नगरात जा है ना, आणि नगरात जाऊन काय आहे मोहरी आहे ती माग, त्याच्याने मुलाला दुरुस्त करतो, जिवंत करतो अशा पद्धतीने. पण ती पूर्ण नगरात फिरली है ना, नगरात फिरली, अट अशी टाकली होती तर ज्याच्या घरी कोणी मरण पावलेलं नाही त्याच्या घरातून तू मोहरी आहे ना. आता इथं बाबासाहेब टाकलं नाही आहे, 60% टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांना सांगितलं की तू जा आणि मोहरी माग किंवा काही माग अशा पद्धतीने पूर्ण गावभर फिरली, पण तिला काहीच भेटलेलं नाही. म्हणजे तिला भेटलं पण तिथं जिथं जिथं विचारलं तिथं कोणी कोणी मरण पावलेलं होतं. पूर्ण गावभर फिरलं पण असं कोणतंही घर भेटलं नाही तिथं कोणीच मरण पावलेला नाही. आणि जिकडे तिकडे गेल्यानंतर पूर्ण गावभर फिरून झाल्यानंतर ती एका माणसाने सांगितलं, काय सांगितलं, की इथं जिवंत कमी लोक आहेत, मेलेले जास्त आहेत, मरण पावलेले असे जास्त लोक आहेत. तर अशा पद्धतीने ती आपल्या वाटे गेल्यानंतर तिने आपला म्हणून ती सगळीकडे मोहरी घेण्यासाठी फिरली पण तिला काही भेटलेलं नाही. तिला वाटले की फार सोपी गोष्ट आहे म्हणून ती फिरली गावामध्ये आणि गावामध्ये फिरल्यानंतर आपला मुलगा घेऊन त्या नगरामध्ये फिरली. पण तिला लवकर तिचा भ्रम काय झाला, दूर झाला. कारण तिथे गेली तिथे त्याच्या घराच्या घरी कुणामुळे मरण पावलेला होता. म्हणून एका गृहस्थाने तिला सांगितलं जेवढे जिवंत आहेत तेवढे थोडे आहेत आणि जे मरण पावलेले आहेत ते काय आहे, जास्त आहेत. अशा पद्धतीने नाही तो तिला समजल्यानंतर ती भगवान बुद्धाकडे निराशा भावनेने आली आणि अशा पद्धतीने निराशा भावनेने म्हणजे मुलाचा अंतिम संस्कार करून भगवान बुद्धाकडे निराशा भावनाने आली. अशा पद्धतीने आल्यानंतर तथागताने तिला विचारले, मृत्यू हा सर्वांच्या नशिबी असतो हे तुला समजले की नाही. तर भगवान बुद्धाने आता तिच्या कल्यावर मुलगा आहे का नाही, तिने आपल्या मुलाचा अंतिम संस्कार केलं आणि मग भगवान बुद्धाकडे आली आणि भगवान बुद्धाकडे आल्यानंतर ती बसली. त्या भगवान बुद्धाने तिला सांगितलं की तुला आता समजलं असेल की हा मृत्यू जो आहे सर्वांच्या नशिबी असतो हे तुला समजलं असेल. तिच्या बाबत ही दुर्दैवी घटना घडली म्हणून तिने शोक का करावा, म्हणून तिच्याच बाबतीत हे घडलं असं म्हणून तिने शोक करू नये. माझ्याच बाबतीत हा असा घडलं असं म्हणून तिने शोक करत राहावा का. हा मृत्यू जो आहे सर्वांच्याच नशीब आहे, कोणाच्या नशीब सुटलेला नाही. मग तिने आपल्या पुत्राला अंतविधी केले आणि ती म्हणाली की सर्व नश्वर आहे, हा सृष्टीचा नियम आहे. अशा पद्धतीने तिने आपल्या पुत्राचं संस्कार केल्यानंतर भगवान बुद्धाला सांगितलं की नाही सर्व नश्वर आहे. तेव्हा तिनेही म्हटलं की हे सर्व काय आहे नश्वर आहे, हा सृष्टीचा नियम आहे. अशा पद्धतीने तिचा गौतमीची सुद्धा भगवान बुद्धाने गायला नाही, सांगून केलं नाही. तर अशा पद्धतीने म्हणजे तिचं समाधान केलेलं आहे, ते दुःखातून मुक्त केलेलं आहे. आता त्याच्यानंतर तिसरा रुग्णाबद्दल चिंता. तर एकदा एक भिक्षू अतिसाराने आजारी होता आणि आपल्या मूत्र मलामध्ये करून राहिलेला होता. सवीर आनंदाबरोबर फिरत फिरत तथागत त्या भिक्षूच्या निवासाने गेले आणि आपल्या मलमूत्रामध्ये लोळत असलेल्या भिक्षूला तथागतांनी पाहिले. त्याच्यापाशी गेले व ते म्हणाले की भिक्षू तुला काय होत आहे. त्या भिक्षूने सांगितलं, भगवान मला अतिसार आणि आजारी आहे. तेव्हा तुझी सेवा करण्यास कोणी आहे का असं भगवान बुद्धाने त्याला विचारलं. तर त्याने म्हटलं भगवान कोणी नाही. मग भगवान बुद्धाने म्हटलं भिक्षू तुझी कोणी दुसरे भिक्षू सेवा करीत का नाही असं विचारल्यानंतर त्याने उत्तर दिलं, भगवान मी कुणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून कुणी माझी पर्वा करीत नाही असं म्हणलं त्याने. मग भगवान बुद्ध आनंदाला म्हणाले की आनंदात जा आणि पाणी घेऊन ये, या भिक्षूला मी स्वच्छ करतो. मग आनंदाने म्हणले होय भगवान. अशा पद्धतीने आनंद म्हणाला की त्याने पाणी आणल्यावर तथागताने ओतले व आनंदाने त्या भिक्षूचा देह स्वच्छ केला. नंतर तथागताने त्याचे डोके व आनंदाने पाय धरून त्याला उंचून बिछाण्यावर ठेवण्यात आले. नंतर तथागताने त्या क्षणी
सर्व भिक्षुगणांना पाचारण केले व म्हणाले, अमुक एका विहारामध्ये भिक्षू आजारी आहे काय. तर अशा पद्धतीने एका भिक्षूची भगवान बुद्धांनी काय केली, सेवा केली. म्हणजे त्याला आंघोळ बिंघोळ स्वच्छ करून दिलं आणि त्या बेडवर ठेवलं. नंतर भगवान बुद्धांनी त्या भिक्षू लोकांना बोलवलं आणि भगवान बुद्धांनी त्याला विचारलं की अमुक या ठिकाणी एक भिक्षू आजारी आहे काय. अशा पद्धतीच्या भिक्षू म्हणजे होय भगवान आहे. मग तो कशामुळे आजारी आहे, तर त्याला भिक्षू आणि तो अतिसारामध्ये आजारी आहे. मग भिक्षू हो त्याची कोणी सेवा करत आहे का, तर भिक्षूने सांगितलं कोणी नाही. तर मग का नाही, त्याची सेवा का करीत नाही, तर त्याने सांगितलं तो कोणाचीही उपयोगी पडत नाही म्हणून त्याची कोणी सेवा करीत नाही. तर भगवान बुद्ध त्यांना म्हणतात, भिक्षू हो तुमची काळजी वाहण्यास तुमचे माता पिता नाहीत. तुम्ही परस्परांची सेवा केली नाही तर दुसरे कोण करणार आहे, है ना. भिक्षू हो जो माझी सेवा करू इच्छितो त्याने रुग्णाची सेवा केली पाहिजे. ज्याला माझी सेवा करायची वाटते त्यांनी कोणाची सेवा केली पाहिजे, रुग्णाची सेवा केली. त्याला जर गुरु असेल तर तो जिवंत असेपर्यंत त्या गुरुने त्याची काळजी व्हावी. तर गुरुने शिष्याची काळजी वाहली पाहिजे आणि रुग्ण होईपर्यंत त्याची म्हणजे जोपर्यंत बिमार आहे तोपर्यंत त्याची काळजी वाहली पाहिजे. जर आचार्य अथवा सहनिवासी भिक्षू असेल अथवा तो भिक्षू सहशिष्य असेल किंवा गुरुबंध असेल तर त्याने त्याची काळजी वाहिली पाहिजे. आता गुरु बिमार असेल तर शिष्याने काळजी घेतली पाहिजे आणि शिष्य जर बिमार असेल तर गुरुने काळजी घेतली पाहिजे. तर बरा होईपर्यंत प्रतीक्षा केली पाहिजे. तर तोपर्यंत काळजी घेतली पाहिजे जोपर्यंत तो बरा होत नाही तोपर्यंत. जर कोणी रुग्णाची सेवा करणार नसेल तर त्याचा तो गुन्हा असा समजला पाहिजे. जर इथं कोणी व्यक्ती बिमार असेल त्याची सेवा करत नसेल तर त्याचा काय आहे, गुन्हा आहे. आता दुसरी घटना, एकदा भगवान बुद्ध राजगुराच्या महावनात कलनंद निवासामध्ये राहत होते. त्यावेळी सैल वक्कली रुग्ण पीडित व व्याधीग्रस्त अशा स्थितीत एका कुंभाराच्या झोपडपट्टीत राहत होता. सवीर वकिलाने आपल्या सेवकाला बोलवले व म्हणाला, मित्र तथागताकडे जा आणि माझ्या वतीने त्यांना चरणी वंदन करून त्यांना सांग, भिक्षू वक्कली रुग्ण पीडित व व्याधीग्रस्त आहे व तो तथागताच्या चरणी वंदन करीत आहे आणि असे सांगा तर वकिलीवर दया करा आणि त्यांना पाहण्यात आला. आता वकिली हा जो भिक्षू आहे हा काय भगवान बुद्धाचा भिक्षू होता. तो बिमार पडला आणि बिमार पडल्यानंतर तो रुग्ण असल्यामुळे भगवान बुद्धाकडे त्याला येता येत नव्हतं. त्याने काय केलं, एका वाचकाला निरोप पाठवला की भगवान बुद्धाकडे मला दर्शन घ्यायचे, मला येता येत नाही, भगवान बुद्धानेच मला दर्शन द्यावे. अशा पद्धतीने त्याने आपली इच्छा प्रकट केली. आता तो व्यक्ती भगवान बुद्धाकडे गेला आणि त्याने सांगितलं. त्या भगवान बुद्धाने त्या विनंतीला मौनानेच दर्शविले. नंतर वस्त्र घालून भगवान शिवर परिधान करून सवीर वकिलाकडे पाहण्यासाठी तथागत गेले. आता सवीर वकिलीने तथागताने येताना पाहून आपल्या विचारावरून तो सावरू लागला. आता भगवान बुद्ध जशी येत आहे त्याने आपला विचारा सावरून म्हणजे उठाचा प्रश्न केला. तेव्हा तथागत त्या सवीराला म्हणतात, वकली उठू नको, या इथल्या आसनावर मी आता तो बिछाणावर उठू नको, मी इथं बसतो आहे अशा पद्धतीने म्हणतात. त्याप्रमाणे तिथं बसलेल्या आसनावर तथागत बसले व ते सवीर वकिलाला म्हणाले. आता भगवान बुद्ध त्या सवीर वकिलाला काय म्हणतात की, वकली मला दिसते आहे तू सर्व सहन करीत आहे. आता तू काय ठीक झाले, रोगाने आहे, वय झाला आहे, पीडा आहे ना, हे सर्व सहन करीत आहे, तू मला दिसत आहे. तू धीराने दिवस कटीत आहेत म्हणजे तुझे धीर म्हणजे या दुःखाने दिवस काढत आहे हे मला सुद्धा दिसत आहे की नाही. तुझी पीडा न वाढता कमी होत आहे ना. आता तुझी पीडा वाढत आहे का कमी होत आहे ना. ते कमी होण्याची काही लक्षणे आहेत, ती वाढण्याची आहेत, म्हणजे ते वाढत आहेत ते कमी होत आहे ना. नाही भगवान मला आता सहन होत नाही. त्याने काय सांगितलं, नाही भगवान मला आता सहन होत नाही, मला धीरही उरलेला नाही. तीव्र कडाने हैराण झालेला आहो, त्या कमी होत नाही, त्या कमी होण्याची लक्षणे दिसत नाही, उलट वाढण्याचे लक्षण दिसतात. आता भगवान बुद्ध त्याला म्हणतात, तुझ्या मनात काही संदेह आहे वकील, काही दुःख आहे का, अशा पद्धतीने विचारलं. तर त्याने सांगितलं, भगवान माझ्या मनात काही संदेह किंवा दुःख नाही. वकली तुझ्या शिलाबाबत काही दोष आहे का, आहे नाही, असं विचारल्यानंतर त्याने सांगितलं, भगवान नाही, माझ्या शिलाबाबत लज्जा वाटण्यासारखे काही दोष नाही. वकली मग असे आहे तर तुला काहीतरी दुःख होत असलेच पाहिजे, कसला तरी तुला पश्चाताप होत असला पाहिजे. मग काहीतरी अशी गोष्ट आहे की तुला कोणत्या तरी कारणामुळे तुला दुःख आणि पश्चाताप होत आहे, कोणती तरी मनामध्ये अशी इच्छा आहे, अशा पद्धतीने भगवान बुद्धाने म्हणतात.
भगवान आता तो सांगतो वकिली सांगतो भगवान आपले दर्शन व्हावे अशी फार दिवसाची इच्छा होती पण त्यासाठी आपल्याकडे येण्याचे काम देहात नव्हते म्हणजे आपलं दर्शन घेण्याची माझ्या मनामध्ये इच्छा होती पण माझ्या शरीरामध्ये आपल्याकडे येण्याचं काही शक्ती ऊर्जा नव्हती असं त्याने सांगितलं तेव्हा भगवान बुद्ध त्याला सांगतात वक्कली माझ्या या घाणेरड्या देहात पाहण्यासारखं काय आहे भगवान बुद्ध काय म्हणतात माझ्या या घाणेरड्या देहामध्ये पाहण्यासारखं काय आहे जो धम्माला पाहतो तो मला पाहतो जो मला पाहतो तो धम्माला पाहतो धम्माचे दर्शन करणाऱ्याला मी दिसू शकतो आणि वक्कली माझे दर्शन करण्यात धम्माचे दर्शन घडते अशा पद्धतीने जो धम्माला पाहतो तो मला पाहतो मला पाहतो तो धम्माला पाहतो अशा पद्धतीने जो धम्माला पाहतो त्याला माझे दर्शन घडते अशा पद्धतीने आता त्याच्यानंतर तिसरा भाग आहे असे मला समजले की एकदा भगवान बुद्ध बगी देशातील मुगवनात बेसलकुल वाटिका मकर आश्रमाशयावर राहत होते तेव्हा गृहपती नकुल पिता तथागताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसल्यानंतर नकुल पिता तथागताला म्हणाला भगवान मी जरा जर्जर वयोवृद्ध गृहस्थ आहे माझे वय होत आहे मी आजारी असून नेहमी कच्ची असतो भगवान मला किंचितच आपले व संघाचे दर्शन घडते भगवान आपण सावधानाचे व उत्तेजनाचे दोन शब्द जर मला सांगितले तर दीर्घकाळपर्यंत ते मला हितकारक व सुखदायी होईल तर एक जो नकुल पिता होता हा बिमार होता त्या भगवान बुद्ध त्या नकुल पिताकडे वगैरे गेले आणि भगवान बुद्ध नकुल पिता भगवान बुद्धाला म्हणतात मी काय आहे म्हातारा झालाय पीडित झालोय आजारी झालोय आता मी आजारी झाल्यानंतर मला तथागताचे दर्शन होणार नाही संघाचे दर्शन काही घेऊ शकत नाही कारण मला आता तिथपर्यंत येत नाही पण मला माझ्या दीर्घकाळापर्यंत आता मला काही चांगल्या गोष्टी सुखी म्हणजे सांगा अशा पद्धतीने मला आता की मी सुखी बनलो पाहिजे मला या दुःखातून मुक्त झालं पाहिजे अशा पद्धतीने मला काहीतरी हितकारक सुखदायक अशा गोष्टी मला सांगा अशा पद्धतीने सांगितलं आता भगवान बुद्ध त्याला सांगतात गृहपती तुझे शरीर जजग आहे हेच आहे झालेलं आहे खरे आहे तुझा देह असा धारण करून वावरण्याचा नाही आरोग्याची उपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे आता तुझं शरीर काय आहे की काय झालं म्हातारा झालाय म्हणजे आहे ना जर्जर झालाय वृद्धत्व झालाय आणि दुःख पीडा सुद्धा झालेला आहे तुम्ही असा रोगाने पीडित झालाय अशा वेळी तू काय आहे आरोग्याची काळ धरणे काय आहे म्हणजे तरुणपणाची आळ धरणे काय आहे ते बरोबर राहणार नाही तरुणपणाची आळ धरणे हे अपेक्षा करणे चुकीचं आहे मूर्खपणाचं आहे यासाठी तुझी आपल्या मनासाठी शिकवण दिली पाहिजे आता त्यासाठी काय केलं पाहिजे की आपल्या मनाला अशी शिकवण दिली पाहिजे कोणती माझा देह दुर्बल असला तरी माझे मन रोगट होणार म्हणजे मी शरीराने बिमार असलो तरी शरीराने म्हणजे मनाने बिमार नाही असं तू स्वतःला शिकवण दे गृहपती असे तुम्ही जर मनाला शिकवण दिले तर अशा पद्धतीने तुम्ही मनाला शिकवून द्या अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्यांना तर गृहपती नकुल पिताने तथागत होते प्रसन्न मनाने स्वीकार केला व आपल्या आसनावर उठून उठला आणि तथागतांना अभिवादन व प्रदक्षिणा करून तो निघून गेला अशा पद्धतीने तो म्हातारा असलेला नकुल पिता भगवान बुद्धाकडे आला आणि भगवान बुद्धाला म्हणलं मी आजारी आहे बिमार आहे आणि वृद्ध आहे तर मला चांगल्या गोष्टी सांगा तर भगवान बुद्धाने काय सांगितलं नाही तर भलेच आहे तू बिमार आहे आजारी झालेले आहे आता तू काय तरुण होणार नाही आहे ना आता तू तरुणासारखा आरोग्यवान होणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव भलेच्या तू शरीरांना बिमार असतील पण मनाने बिमार आहे असं कधीही म्हणू नको आहे ना मनाने निरोगीच आहे असं तू समज आहे ना आता त्याच्यानंतर आता चौथा भाग आहे की एकदा तथागत शाक्याच्या कपिलवस्तूमध्ये अजिरोधवनात राहत होते त्यावेळी पुष्कळचे भिक्षू तथागतासाठी चिवर तयार करण्यात दंग होते त्यांना असे वाटले होते की 3 मास पूर्ण होतात तथागत आपले चिवर घेऊन तथागत परिचरासाठी निघतील
आता एक असं ठिकाण आहे की भगवान बुद्ध शाक्य म्हणजे कुठील वस्तूच्या जैन आहे त्याच्यामध्ये राहत होते. तेव्हा 3 वर्षासाठी ते 3 महिन्यासाठी वर्षवासामध्ये थांबलेले होते. आता 3 महिने झाल्यानंतर भगवान बुद्ध पुन्हा तिथून निघून जातील धम्मप्रचार प्रसार करण्यासाठी आहे ना. म्हणून काही भिक्षू काय होते त्यांच्यासाठी तीवर गिरण्यामध्ये काय आहे म्हणजे जंग होते. आता कोणतं तीवर होते कोणतं तीवर आहे आता ते कठीण तीवर म्हणतात ना. आता त्या काळात कठीण तीवर होते. आता है ना आता ते कठीण तीवर म्हणजे ते असं करण्यासाठी आता त्यावेळी महानाम शाक्याने असे ऐकले की पुष्कळचे भिक्षू तथागतासाठी चिवड करण्याकडे गुंतलेले आहेत. त्यांना असे वाटले की 3 मास पूर्ण होता तथागत झालेले चिवड घेऊन तथागत प्रचारासाठी निघतील आणि म्हणून तो तथागताकडे गेला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला आणि बसल्यानंतर तथागतांना महानाम शाक्य म्हणाला, मी असे ऐकले आहे की बरेचसे भिक्षू तथागतासाठी चिवड तयार करून गुंतलेले आहेत. त्यांना असे वाटते की 3 मास पूर्ण होण्यातच तयार झाल्याची चिवड घेऊन तथागत प्रचारासाठी नेमकील. पण भगवान समजूतदार गृहस्थाने आपल्या रोग पीडित व दुःखी सहकार्याचे कशा प्रकारे सावधान करावे त्यांना प्रसन्न ठेवावे याबाबत त्यांच्या मुखातून काहीच आम्ही ऐकलेले नाही. तर हा महानाम भगवान बुद्धावर गेला. त्यांनी काय म्हणलं तर रुग्ण पीडित जे लोक आहेत त्यांना आम्ही कसं प्रसन्न करावं, त्याचं दुःख कसं दूर करावं, तर त्यांच्या ज्या काही पीडा आहेत त्या कशा आपण दूर कराव्या याविषयी भगवान बुद्धाच्या मुखातून आम्ही काही ऐकलेलं नाही. म्हणजे कोण रुग्ण पीडित लोक आहेत त्यांचं कसं सहायता करा कशा पद्धतीनं है ना. तर भगवान आता महानाम समजूतदार गृहस्थाने आपल्या रुग्ण पीडित व दुःखी सहकार्याचे सावधान कशा त्याला प्रसन्न करण्यासाठी 4 सुखदायक आश्वासने अवलंबन केली पाहिजे. तर 4 प्रकारची त्याने गोष्टी केल्या पाहिजे. कोणासाठी जो पीडित आहे जो रोगाने पीडित आहे म्हणजे रोगी आहे पीडित आहे अशासाठी त्याने 4 प्रकारच्या गोष्टी केल्या पाहिजे. तर कोणत्या तर बंधू धर्म आणि संघ यासाठी श्रद्धा बाळगा. तर काय केलं पाहिजे धर्मावरती श्रद्धावरती बागवली पाहिजे. पहिली गोष्ट जो पीडित आहे त्याने काय केलं पाहिजे धर्मावरती श्रद्धा केली. तसे त्याचं मन निखल राखण्याचा व धर्मप्रिय असणाऱ्या अखंडित व अलंकृत शिलाबाबतही श्रद्धा राखा. आता त्या काय केलं पाहिजे त्याचं मन निश्चल राखण्याचा म्हणजे निश्चल म्हणजे काय त्याच्यामध्ये भय आहे तो भय दूर करण्यात ठेवला पाहिजे. त्याला धर्माविषयी प्रिय असणाऱ्या अखंडित म्हणजे चांगल्या गोष्टी तुम्ही त्यांना केल्या पाहिजे किंवा अंकलित शिलाबाबतही श्रद्धा. आता तुम्ही धर्मावरती श्रद्धा ठेवा आणि त्याचं मन निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर त्याला धर्मामध्ये प्रिय असणाऱ्या गोष्टीही तुम्ही त्याच्यावर सांगा आणि त्या शिलामध्ये तो कलंकित झाला नाही पाहिजे अशाही गोष्टी तुम्ही त्याच्यापर्यंत करा. तर अशा पद्धतीने या 4 गोष्टी भगवान बुद्धाने त्यांना सांगितलं. तर महानाम या एक समजूतदार गृहस्थाने रुग्ण पीडिताने गृहस्थाला अशा पद्धतीने उपदेश केल्यानंतर तो मग असे बोलेल है ना. अशा पद्धतीने त्या रुग्णाला तुम्ही या 4 गोष्टी सांगितल्यानंतर तो रुग्ण काय बोलेल की जर तो रुग्ण आपल्या माता पित्याच्या दर्शनासाठी वाकून झाला. आता अशा पद्धतीने या 4 गोष्टी सांगितल्यानंतर पुन्हा तो रुग्ण का होईल त्याच्यामध्ये आणखी काही इच्छा राहील. कोणती इच्छा राहील आता कोणता व्यक्ती तो जर तुम्ही गेला ना कोणाला पाणी पाजत असताना शेवटच्या वेळी पाणी पाजत असता त्याला मरण्याच्या दुर्दुबीवर राहते आणि मग त्याला कोणती इच्छा राहत असते इथं त्या गोष्टी सांगितल्या गेल्या. कोणत्या गोष्टी आहेत जर रुग्ण आपल्या माता पित्याच्या दर्शनासाठी व्याकुळ झाला असेल तर त्याला म्हणावे काय म्हणावे की सद्गुरुस्था तू आपल्या माता पित्याच्या दर्शनासाठी व्याकुळ असं किंवा नस तुझे मरण समीप आहे. आता तू आपल्या आई वडिलांची तुझे भेट घेण्याची इच्छा ठेव की नको ठेव तुझं मरण काय आहे जवळ आहे. तू जर आपल्या माता पित्याच्या लोभापासून मुक्त झाला तर ते बरं होईल. आता तुझ्या आई वडिलांचे दर्शन होईल तर नाही होईल पण तू त्याची इच्छा सोडून दिली तर बरं होईल कारण तुझं मरण आहे अशा पद्धतीने. आणि जर तो रुग्ण त्यावर म्हणाला की माझ्या माता पित्याच्या लोभाचा आता त्याग केलाय तर त्याला दुसऱ्या गृहस्थाने म्हणावे पण अजून तुझ्या मुलाबाळाचा लोभ शिल्लक असेल है ना आणि काही झाले तर तू मरणार मग या मुलाबाळाचा लोभ सोडला तर बरोबर. आता काय आहे त्याला आता काय होईल काही मरणार आहे की त्याला आई वडील राहत नाही मग आई वडिलाचा त्याग केला म्हणजे आई वडील राहत नाही तर त्याच्या मनामध्ये आई वडिलाचा लोभ राहील काय नाही पण मग दुसरा काय राहील लोभ मुलाबाळाचा रोग आहे. मग अशा पद्धतीने तो मरत असताना काय म्हणायला पाहिजे की दुरुस्ता आहे की नाही तुझ्या मनामध्ये जर मुलाबाळाचा लोभ असेल आहे नाही
तर तो लोक सुद्धा सोडून दे. कारण काय, तर तुझं मरण जवळ आलेलं आहे. ते लोक सोडून देशील तर बरं होईल. आहे नाही, कोणाला म्हणत आहे? जो कोणी राहते ना, तुम्ही म्हणता ना मुलगा याचा ह्या त्या जायचा तशा वेळी आहे की नाही. आता तुझ्या मुलाबाळाची काही वाट पाहू नको. ते तुझं मरण जवळ आहे आणि त्याची ती इच्छा ठेव की नको ठेव, तुझं मरण आहे. तुझी लोक तू सोडून देतो, तो सोडून दिला नाही त्यावेळी बरोबर आहे ना, अशा पद्धतीने. आणि जर तो रुग्ण म्हणेल माझी दृष्टी कशी स्थिर झाली आहे, आता सांगा काय म्हणलं नाही त्याने. हा, अशा प्रकारे तो मुलाबाळाचं अशा तऱ्हेने मग इंद्रिय सुखाचा पाच प्रकारच्या सांगावे. समजा जर तो रुग्ण म्हणेल की इंद्रिय सुखाचा मला अभिलाषा आहे, तर दुसऱ्याने म्हणावा का इंद्रिय सुखापेक्षा दिव्य लोकातील सुगंध अधिक श्रेष्ठ आणि सरस आहे, तर मानवी सुखाकडून तुझी दृष्टी दिव्य लोकाकडे सुखाकडे वळव. आता काही लोक असे सुद्धा असतात तर त्यांना मुलाबाळाचं नसते, पण ज्या इंद्रियाचं खूप जास्त राहत असते. इंद्रियाचं म्हणजे काय, कान डोळे नोक याचे जे विषय असतात त्याची इच्छा राहत असते. तर मग त्यांना असं सांगायचं की बाबा आता तुझी जर पंचेंद्रियाची असेल तर ते सुद्धा इच्छा काय कर, सोडून दे. कारण ते सुद्धा पूर्ण होणार नाही, तुझं मरण आलेलं आहे. आता त्या तो विषय म्हणा का पंचेंद्रियाचे सुद्धा त्याच्यावर कृष्ण नाही आहे अशा पद्धतीने. मग त्या पाच इंद्रियाच्या ज्या इच्छा नसतील तर मग पाच इंद्रियाच्या इच्छा मग कोणती इच्छा असते ना. हा, तर त्याच्या ज्या पाच इंद्रियाच्या इच्छा असतील तर त्याला म्हणायला लागते की या पाच इंद्रियाच्या गोष्टी सुद्धा काय कर, सोडून दे. म्हणजे खाणं पिणं जे काही आहे त्याच्या इच्छा सोडून दे. या इंद्रियाच्या सुखापेक्षा कोणतं सुख आहे, दिव्य सुखाची अभिलाषा कर. अशा पद्धतीने दिव्य सुखाची अभिलाषा केल्यानंतर मग त्याच्या दिव्य सुखाची अभिलाषा केल्यानंतर ते श्रेष्ठ आणि सरळ आहे अशा पद्धतीने म्हटल्यानंतर मग त्याला हा मानवी सुखाकडून दिव्य लोकांच्या सुखाकडे त्याचं मन वळवायचं. आता ते झाल्यानंतर तो रुग्ण म्हणेल की माझी दृष्टी कशी स्थिर झाली आहे, तर दुसऱ्याने म्हणावे. मग आता दुसऱ्या मनाने म्हणावे तर त्या दिव्य लोकांचे सुख सुद्धा काय कर, आता ते सोडून दे. त्या लोकांना सोडून दिल्यानंतर आता तुझं कोणाकडे लक्ष कर, ब्रह्म लोकांकडे. कारण आता जर तो रुग्ण म्हणाला की माझी दृष्टी जरी स्थिर झाली आहे तर दुसऱ्याने म्हणावे तुझे चित्त ब्रह्मलोकावर स्थिर कर. आणि जर तो म्हणेल तसे केले आहे तर त्या दुसऱ्याने म्हणावे. तर अशा पद्धतीने जे दिव्य लोकांचे सुख केल्यानंतर ब्रह्मलोकाच्या सुखाचं लायला त्याचं मन वळवायचं. आणि अशा पद्धतीने त्याने म्हणाला ठीक आहे माझं सुख ब्रह्मलोकावर केंद्र झालेलं आहे. मग अशा वेळी त्याला सुद्धा म्हणायचं की ब्रह्मलोकाच्या सुखाकडून सुद्धा दुसऱ्या व्यक्तीने सांगायचं आहे ना. दुसऱ्या व्यक्तीने म्हणायचं तर प्रिय मित्रा ब्रह्मलोक सुद्धा अनित्य आहे ना. मग त्याला ब्रह्मलोक सुद्धा अनित्य आहे, अस्थिर आहे, ममत्व कृम आहे. म्हणून तुझे चित्त ब्रह्मलोकाच्या पलीकडे उच्च वरून सत्वत्वावर विरक्ती साधनावर केंद्रित कर. तर अशा पद्धतीने ब्रह्मलोकावर सुद्धा आहे तर यातही सुद्धा काय कर, मनातून काढून टाक. कारण ते सुद्धा काय आहे, अनित्य आहे, ते सुद्धा स्थिर राहणार नाही. तर मग तू उपयोग लक्ष अशा ठिकाणी कर तर ज्या ठिकाणी सत्वच निर्माण होणार नाही आहे ना, विरक्ती आहे अशा ठिकाणी तू आपलं चित्त निर्माण कर. म्हणजे मुक्ती आहे अशा चित्तावरील तू काय कर, केलेच कर. आणि जर तो रुग्ण म्हणावे तसे केले आहे तर महानाम जीवनमुक्तीचा विचार करताना सत्वाचा त्याग करून पाहणाऱ्या सद्गुरुष्ट आणि आसवापासून ज्याने आपले चित्त विरक्त केले आहे तो श्रावक, त्यात काहीच फरक पडणार नाही. तर अशा पद्धतीने आता तो जो व्यक्ती आहे त्याने जर आपलं चित्त त्या सत्वाकडे, ज्या विरक्तीकडे त्याने जर लक्ष दिलं त्याच्यात आणि श्रावकामध्ये काही फरक राहणार नाही. अशा पद्धतीने जो पीडित आहे, दुःखी आहे, तर त्याचं काय करायचं आहे, सावसन करायचं, त्यातून मुक्त करायचा आहे. जेणेकरून तो कोणाकडे गेला पाहिजे, ब्रह्मलोकाच्या पलीकडेही गेला पाहिजे. म्हणजे कोणाकडे गेला पाहिजे, मुक्तीकडे गेला पाहिजे, निर्वाणाकडे गेला पाहिजे.